असतं ना, तर त्यामुळे असतं की असं जायचं नाही कुठे अनोळखी ठिकाणी, कुठे जायचं नाही. जाम आता चिडायला लागले. जसं असं आहे ना, मच्छी खायला लागले ना जाम चिडते, जाम चिडचिड चिडचिड. तर मित्रांनो, आता बघा छानसा आमचा लंच झाला. आता वाजले आहेत दुपारचे 4. तर आम्ही थोडंसं ठरवलं की बोटीने जायचं, थोडेसे 2-3 पॉईंट कवर करायचे. तर वाजले 4:15 आणि आपण आता जात आहे त्या बोटिंगसाठी. ते बरेचसे आपल्याला आहेत ठिकाणं. आता आपण जात आहे. हां, हे बघा, हे काका होते ते त्यात जे उभे आहेत ना, त्यांच्याकडे घेऊन जातो. ते तुम्हाला बोलले होते बोटिंगसाठी, ते घेऊन आम्हाला तिथेच सोडणार होते. 1000 रुपये काहीतरी बोलले. हे जाणार आहे का आपण? हे स्पॉट आहेत का? त्याच्यामध्ये अर्धे स्पॉट आहेत. संगम पॉईंट पर्यंत आहे. बाकीचे जे पॉईंट आहेत ते समुद्रामधले आहेत. संगम पॉईंट, बोकवे बीच, क्रोकोडाईल सेप, सुनामी आयलंड, सिगल आयलंड आणि मोरेश्वर. ओके 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 ओके. आपलं आता पहिलं कुठलं जाणार आपण? आपण आता जेटीला जाणार, जेटीला. तिथून बोट पिकअप करणार ओके. आणि डायरेक्ट संगम पॉईंटला जाणार. संगम पॉईंटवरून पॉईंट करत 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 आपण सुनामी आयलंड भेटलं. ओके ओके. तुम्हीच असणार ना? हो, मीच असणार. चला, बरं, तुम्ही सांगा मला काय हो काय सगळं असेल. मी सांगेन. जागावरती गेल्यावर सर्व माहिती देणार, प्रत्येक पॉईंटची माहिती देणार. ओके ओके, चालेल. आम्ही कसे नवीन आहे ते. नाही नाही, सर्व पॉईंटची माहिती देणार. रायडर कोण पाठवत नाही, मी स्वतःच येतो तुमच्यासमोर. पर्यटक वाढलेत ना बरेच. हो, आता टुरिस्ट चांगले वाढले. हा थोडासा आता सीझन थोडासा हे आहे, तर थोडं कसं अजून पाऊस चालू आहे ना, क्लिअर नाही, त्यामुळे पब्लिक तसं काही येत नाहीये. स्कुबा वगैरे चालू आहे का? बुकिंग आहे, कारण उद्या परत 7 तारीखला मोठं तुफान दिलंय. अच्छा, हां, ते पण आहे. बरेचसे आता कसं आहे, समुद्राला पण हे लागलंय, भरती आहे ना. हे रेड रेड अलर्ट. लागलेलं आहे. हां, कोणी आतमध्ये जाऊ नये, मच्छीसाठी पण कोणी जाऊ नये, त्यासाठी त्यांच्याने रेड हे ते टाकलेलं पण आहे. आहे. टुरिस्टचं पण जबाबदारी तुमच्यावरच आहे शेवटी. कसं आहे, आमचीच जबाबदारी असते. कमवायला जाणार, हां, उद्या जर आतमध्ये समुद्रात गेलो बरोबर. आणि काय अचानक झालं तर काय करणार? काहीच करू शकत तिथे काहीच नाही, पर्यायच नाही. पर्याय नाही. अरबी समुद्र ना. त्यापेक्षा कसं नाही, रिस्क घेतलेली बरी. शॉर्टमध्ये धंदा करायचा, पण ते डोक्याला ताप नाही करायचं. आणि हे जे स्कुबा डायव्हिंग वगैरे त्याचं किती घेतात? ते स्कुबा डायव्हिंगचे डिप्सीचे 1500 रुपये आहेत, सॉरी 1200 रुपये आहेत. ओके. आणि पॅराशुटिंग जोडीचे 1200 रुपये. अच्छा अच्छा. 1500 आणि 1200 रुपये. ह्यावेळेस तर आमचं टाईट आहे शेड्यूल, पण पुन्हा येऊ तर म्हणजे नेक्स्ट टाइम आलात तर करा. हां. आता काय नॉर्मली राईड करायची असतील तर इथे करू शकता आयलंड बेटला. ओके ओके इथून एकदम स्ट्रेट जायचं. ओके. हा समुद्र किनारा दिसतोय, हां, हां. बॅकवॉटर. तिथे जाऊन थांबत जेटी आहे, तिथे मी गणेश कृपा बोट घेऊन येतो. ओके ओके, एकदम straight. चालेल. तर आता ते बोट आणायला गेलेत गणेश कृपा. बॅकवॉटर्स आहे ते आपल्याला सरळ थांबवायला सांगितलं आहे इथे. तर आपलं बोलणं झालं आहे मस्त, ते जेटी घेऊन येत आहेत. तर आपण आता पटापट तिथे जाऊन थांबू. हां, नाही 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 नाही. चला, आता काकी वगैरे खूप चांगल्या होत्या, त्या विचारत होत्या पाणी बॉटल वगैरे. तर आता सगळं आपण घेऊन आलो आहे पाहुणचार. मस्त आता सरळ फक्त छानपैकी नाश्ता करायचा संध्याकाळी आरामात. कारण इथे येऊन ॲक्च्युली नेहमीपेक्षा जास्त आपण जेवण वगैरे सगळं चालूच आहे कंटिन्यू. तर त्यामुळे पोट भरलेलंच असतं गच्च, आणि नेहमीपेक्षा जास्तच मी खातो आहे. इथे बघा पूर्ण बोट वगैरे आहे, फोटो स्पॉट आहे. तर हे बघा, हे आपला स्पॉट आहे. मासा बघा. आता ते आता बोट घेऊन येतात, ते बोललेत आपल्याला सगळं माहिती वगैरे सर्व ते देतील. ते बघा, मी तेच बोललो ना ढकलू. नाही बाबा, पुढे नाही जायचं जास्त. कशू पुढे नको जाऊ. मागे तू पुढे नको जाऊ आता अजिबात.
तर मित्रांनो मी हिला समजवते किती वेळ, कारण आपलं गाव असतं ना, तर त्यामुळे असतं की असं जायचं नाही कुठे अनोळखी ठिकाणी, कुठे जायचं नाही जास्त, नदी वगैरे असते, नदी पाणी खोल असतं, कधी कधी कसं असतं काही जनावर वगैरे असतं, तर मुंबईची लोक कशी येतात इथे, त्यांना सवय नसते. छान आहे, पूर्ण नदी अशी मस्त मोकळी आहे. तर आता आपण एन्जॉय करूया. गणपती बाप्पा मोरया. इथूनच आत जायचं, इथे पाय स्किट होईल, खाली येऊ नका. ओके. खाली वाकून जा, खाली येऊ नका. खालच्या स्टेपला येऊ नका. पाय घट्ट लावायचे खाली बोटमध्ये चढते वेळी. बेंचवर पाय ठेवा आणि चढ. या इथे पाय ठेवा ठेवा. बेंचवर डायरेक्ट पाय. चला या बसा. खाली बसून पाय सोडलात तरी आहेत. दादा मित्रांनो स्टार्ट झाला आहे आपला प्रवास बोटीमधून. बाबा वगैरे बाबा आई इकडे बसले, कृष्णीला पुढे बसली आहे आणि ही साईडलाच एकदम नैतिक बसलो आणि ते आपल्याला पाठी आपले गाईड आहेत ते डॉक्टर आपल्याला सांगतील. हां फोटो. नदी मित्रांनो नदी बघा कशी छान सुंदर नदी, अशी सुंदर असं वातावरण, निसर्गरमय. जरा फोटो काढायला थोडे. आता आपल्याला पर्यटक जरा कमी आहेत, त्यामुळे आपल्याला सगळं छान असं बघायला भेटतं. समुद्रामध्ये पॅराशूट जे करतात ना, हां त्याची ही बोट आहे, व्हाईट कलरची जी बोट दिसते. ओके हां बरोबर. ऋतिकला आपण सांगितलं आहे थोडेसे फोटोज वगैरे काढ आमचे. त्याला आम्ही कॅमेरा हँडओव्हर केला आहे, कारण सगळेच व्हिडिओमध्ये बिझी असतो आम्ही सगळे, तर फोटोजमध्ये वगैरे छान आपण हे पाहिजे. हे आपण पूर्ण काश्मीरचं ते दल लेकवालं फिलिंग येत आहे. इथे पण असं शांत वातावरण आहे, असं एकदम. आईंचं पण थोडंसं शॉर्टमध्ये ब्लॉगिंग चाललं आहे. साईडला बघा ते बघा, साईडला पूर्ण बोट्स आहेत सगळे. तिथे कुठलं तरी एक मंदिर आहे आपलं. अच्छा देवबाग गावाचा लास्ट एंड आहे. हां हे जे मंदिर आहे याला मोबारेश्वर मंदिर बोललं जातं. हे शंकराचं स्वयंभू मंदिर आहे. हां मोबारेश्वर. ओके हां तो समुद्र आहे. तर मित्रांनो तो बघा संगम पॉईंट आहे, समुद्र आहे, ही नदी आहे, दोघी एकत्र मीट होतात त्या पॉईंटला. आता आपण आलो याला कर्लीची खाडी, बॅक वॉटर असं बोललं जातं. कर्लीची खाडी पण आहे बघा, फिश मिळतात. हां कर्लीची खाडी पण बोललं जातं आणि कर्लीची नदी पण बोललं जातं. याला आर्गन सी बोलतात. हे आता हायड्रेट झाल्यानंतर जे सॉल्टी पाणी आहे, ते सॉल्टी पाणी सकाळच्या टायमिंगला पूर्ण पाणी आतमध्ये जातं. हां आतमध्ये जातं हे सॉल्टी पाणी 50 किलोमीटरपर्यंत आतमध्ये जातं. 50 किलोमीटरपर्यंत या खाडीचं पाणी सॉल्टी असलं त्याला कर्लीची खाडी बोलतात. त्याच्या पुढे बॅकवॉटर याला पूर्ण बोलतात. त्याच्या पुढचं जे पाणी आहे हे गोड पाणी असल्यामुळे त्याला कर्लीची नदी बोलतात. कर्ली खाडी आणि कर्ली नदी अशी याला दोन नाव बोलतात. तसंच बघा या किनाऱ्यापासून ही लाटं दिसत आहेत आणि पाण्याला ते वेब्स दिसत आहेत. इथे पाणी शांत आहे, पुढे पाणी शांत आहे, आणि छोटंसं एक बेट दिसतंय. हे पूर्ण पाण्याचं इथे मिलन झालं. कर्ली नदीचं पाणी आणि आर्गनसीचं पाणी एका ठिकाणी मिलन झाल्यामुळे त्याला संगम पॉईंट बोलतात. छोटे छोटे इथे मच्छी आहेत. ते पण ते जम्प करतायत. हे ते पफर फिश आहेत काय? पफर मासे ते काय पोट फुगवतात ते? नाही दुसरे आहेत काय? शेवटा माहिती आहे ना, ऐकून शेवटा शेवटा मच्छी. अच्छा. समोर बघा लेफ्ट साईडला आपल्याला जे बीच दिसत आहे हा तालुका वेंगुर्ला तालुक्यामध्ये याला भोगवे बीच चौपाटी बोलतात. तसंच या माउंटनला सेफ लास्ट एंडपासून इथपर्यंत जो माउंटनला जो सेफ आहे, हा माउंटनला सेफ मगरीच्या आकारासारा माउंटनला सेफ आहे. गर्मसारा माउंटनला सेफ असल्यामुळे त्याचं नाव पडलं आहे क्रोकोडाईल पॉईंट म्हणून त्याचं नाव पडलं. पूर्ण एंडपासून बघा, इकडच्या एंडपासून इथपर्यंत जो माउंटनला जो सेफ आहे, ओके हां माउंटनला सेफ आहे. तो बघा पूर्ण मगरीसारखा आहे शेप. तो बघा हा
समोरची शेपटी म्हणून तिला क्रोकोडाईल पॉईंट असं. आणि समोरची जी चौपाटी आहे लेफ्ट साईडला हां. वेंगुर्ला तालुक्यामध्ये भोगवे बीच चौपाटी बोललो. ओके ओके. तर हे मित्रांनो भोगवे बीच आहे पूर्ण वेंगुर्ला तालुक्यात. छान आहे, बरीचशी माहिती मिळाली आम्हाला इथे येऊन आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे त्यामुळे. आणि आता खाली आहे त्यामुळे काय मस्त आनंद एकदम फ्रेश एकदम वाटतं. फ्रेश एअर्स आहे, सुंदर असं वातावरण आहे त्यामुळे मजा येते. आणि अशी नेहमीची आपली दगदगीच्या वातावरणात आपण असं येतो बाहेर तर खूप छान वाटतं. अच्छा. आता बघा मुवमेंट आली बोटला थोडी. डीप समुद्रामध्ये मोठा बघा रॉक दिसतोय हां हां हां. राईट साईड. ओके. हां आणि समोरचं जे तुम्हाला बेट दिसतंय याला सिगल पक्ष्यांचं आयलंड बोललं. समुद्रामधले जे सिगल बर्ड्स पक्षी असतात ओके ओके. हां सिगल बर्ड्स पक्षी या समोरच्या बेटवरती बसले जातात. त्या बेटचं नाव पडलंय सिगल बेट आयलंड म्हणून या बेटचं नाव पडलेलं आहे. सीगल बेट आयलंड आहे मित्रांनो हे. आणि ते सगळे सीगलचे असतात ना तिथे वास करतात. ते पूर्ण इथे बसलेले असतात. सकाळी पहाटे तुम्ही येणार ना तुम्हाला पूर्ण दिसतील तिथे सगळे. काय सुंदर आहे बघा. तिथे बसलेले असं निवास पक्षी करतात. आले काय पूर्ण बेटमध्ये या किनाऱ्याला किंवा तिकडच्या किनाऱ्याला संपूर्ण पक्षी बसतात. इटालियन पक्षी बोलतात. पहाटेच दिसतील ना ते पहाटे दिसतात ना शक्यतो. त्या पाटे नाही अजून आलेत नाही. ओके ओके. सीझन असतो का? हां सीझन जसं सीझन. दिवाळीचं थंड वातावरण झालं ते यायला सुरुवात होते. हां भोगवे गावाचं पूर्ण एंडिंग. हा मित्रांनो बघा हे सगळं पूर्ण भोगवे बीचचं ते एंडिंग आहे पूर्ण. जसं त्या आपलं बीचला ते सचिन तेंडुलकर येऊन खेळला समोरची चौपाटी दिसते ना त्या हां. बीचला क्रिकेट खेळला. इथेच समोर या हॉटेलला राहिल्या होत्या. सगळ्यांनी बघा मित्रांनो लाईव्ह जॅकेट वगैरे घातलेलं आहे. काश्मीर कसं वाटतंय? हा का कसं वाटतंय? पुढे बसून कसं छान एकदम रिलॅक्स. राग गेला का मग? प्रेक्षकांना सांगा. ही मित्रांनो थोडीशी चिडली होती मगाशी. कारण आता माझी आई मुंबईला आहे ना ती माझी आई बनते. म्हणजे इथे मासेमारी चालू आहे बोटीमध्ये. बघा काय सुंदर आहे क्रोकोडाईल आयलंड तो पूर्ण. इथे बघा आपले पूर्ण बाकीचे सगळे पर्यटक पण आहेत तिथे. हे आपण आता रिटर्न चाललो तर आपण दुसरीकडे चाललोय. कुठे आपण आता स्टॉप घेतोय ते बघू आपण. त्याच्या समोर रॉक दिसतंय हां त्याला खेकडा पॉईंट बोलतात. ओके. त्या खेकडा या रॉक्सच्या खाली कुठे जे एक्सपोर्ट होतात ना खेकडा हां हां. ते खेकडे इथे पकडले जातात. अच्छा. ब्लॅक कलरचे जे खेकडे असतात ना रेड हां, हां, कलरची हां. नांगी असते. मोठे मोठे खेकडे आहेत इथे मित्रांनो. या दगडांच्या जे खाली असतील तिथे ते
आपले रात्रीचे पकडतात येऊन. हे पूर्ण वेंगुर्ला तालुक्यामध्ये आहे. वेंगुर्ला तालुका, मिनी केरळ बोलतात त्याला. पूर्ण बघा माडाची झाड आहे. एक फोटो मित्रांनो, हे बघा इथे fishing चालू आहे. तिकडे होतं असतं मासे पकडायला. किती प्रयत्नानंतर भेटतील ते बघू. तर इथे आपण आता आलेलो आहे आयलँडला. बहुतेक आता थांब, सुनामी आयलँड आहे इथे. बघू काय, इथे पण छान फोटोज वगैरे येतील आमचे. इथे ऑलरेडी बरेच टुरिस्ट आहेत बघा, थांबलेले आहेत. याला सुनामी आयलंड भेट बोललं. सुनामी आयलँड बरोबर बोललो. सुनामी आली होती मध्ये जोरात, तर तेव्हा हे आयलँड बनलं आहे. आता मित्रांनो आपण आलो आहे ते सुनामी आयलँडमध्ये. ते बघा इथे कुठल्या याला आलेली सुनामी, कोणत्या वर्षाला आलेली सुनामी मी तुम्हाला गुगल करून सांगतो. त्या वर्षाला सुनामी आली होती आणि हा आयलँड बनला आहे. हा बघा बघा, पूर्ण सुंदर असं आहे. तर आता आपण इथे थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करू आणि मग आपण तुम्हाला भेटू. चला फोटो कुठे द्यायचे? मित्रांनो आता आमचं झालं आहे मस्तपैकी सुनामी आयलँडचं. काका पण आलेत, बोटीचे ड्रायव्हर, सेलर सॉरी. सौरभ धर. हा काय घ्या पैसे. ओके, थँक्स हा. वेलकम. आता आपण पेमेंट केलं आहे मस्तपैकी छान. आता ऋतिकला आम्ही एक जबाबदारी सोपवली फोटोग्राफीची. किती छान आम्ही निघालं. कसं वाटलं तुला सुनामी छान आयलँड? मस्त. वेगळंच होतं. मी ऑलरेडी येऊन गेलेली आहे इकडे. हा, वॉटर माझा first स्पोर्ट्स time पण आहे केले आहेत मी. तिने हाफ पॅन्ट घातली. मला सांगायचं ना तुला हाफ पॅन्ट घाला. मी हाफ हा मस्त करणार आहे. हा. नाही, ते ॲक्च्युली दुसरं होतं आमचं ठरलेलं. त्यासाठी घातलेलं आहे. Right. आमचं दुसरं ठरलेलं, तर ते इथे नशीब ऑरेंज कलर चांगला आला फोटोमध्ये. चल कशी ये बाय आरामात जाऊ काय ये ऋतिक. काय राहिलं. चला थँक्यू काका. ओके, या नेक्स्ट टाइम या. हो हो नक्की नक्की. चला आपलं मस्त झाला आपला पॉईंट. आपण छान आपण निसर्गरम्य ठिकाणी आपण मस्त फिरून आलो. आपल्या चपला बघूया आहेत काय. चला आता आपण जाऊया हॉटेलकडे. आपला मस्त झाला आता प्रवास. आता आपण थोडं संध्याकाळची इव्हनिंग फोटोज वगैरे घेऊ आपण हॉटेलच्या बाहेर. घेऊया ना, चालेल ना? रेडी आहे ना तुम्ही? आज माझ्या बायकोला मी खूप त्रास दिला वाटतं. मी आज माझ्या बायकोला हां संगमला पटापट चला पण. तुम्ही झालो ना. मित्रांनो आता मी मस्त आम्ही फ्रेश वगैरे झालो. आता वाजलेत 6:52 म्हणजे 7 वाजलेत आता. तर आता आपण थोडं चहा नाश्ता करू, कारण आता आम्हाला खूप लेट झालं तिकडून सगळा प्रवास करून. मग आपण थोडेसे स्पॉट फिरलो वगैरे तुम्हाला जसं दाखवलं आणि अजून मग काय नाही थोडंसं फिरत बसलो आणि मग 7 वाजलेत. आता आपण चहा वगैरे नाश्ता करू आणि मग थोडं इथे गप्पा मारत बसू वगैरे आणि रात्रीचं जेवण वगैरे करू मस्त. आणि आपण एक आता आपण हा व्हिडिओ एंड करूया, कारण काल पण एंडिंग नाही केली. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आमची मालवण सिरीजला पूर्ण एन्जॉय करा. उद्या आम्ही जाणार आहोत आमच्या देवदर्शनाला, तर ते पण आम्ही सगळं
एन्जॉय करा आमची सिरीज आणि जर काही व्हिडिओमध्ये आवडलं असेल तर नक्की कमेंट करा